नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 66वा वाढदिवस साजरा करणार. आदिवासींसोबत देशभर भाजपा साजरा करणार सेवा दिन. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त होणार विविध योजनांची घोषणा. मराठा समाजाचे प्रश्न सामाजिक आणि आर्थिक आहेत, चर्चेतूनच ते सुटू शकतात. मुख्यमंत्री. अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन बँकेनं मंजूर केले 6,325 कोटी रुपये. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरूच. पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 66वा वाढदिवस आदिवासींबरोबर साजरा करणार आहेत. आज सकाळी सर्वप्रथम त्यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची सुरुवातही होणार आहे. गुजरातमध्ये 2 रॅलीजना ते संबोधित करणार आहेत, तर नवसारीमध्ये 11,200 दिव्यांगांना आवश्यक साहित्याचं वाटपही मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लिमखेडामध्ये सिंचन योजनेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. तसंच आदिवासी बहुल दाहोद भागातही सिंचन योजना सुरू होणार आहे. त्यामुळे 24,775 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. काकारपार योजनेची सुरुवातही ते करणार आहेत. त्यासाठी 465 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेतून 14,500 एकर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळणार आहे, तर कार्जन सिंचन योजनेद्वारे 18,700 एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसंच ते हफेश्वर पेयजल योजनेची घोषणा करतील. मोदी आपला वाढदिवस आदिवासींसह साजरा करणार असून ते आदिवासींना वनहक्क स्वामित्व देणार आहेत. नवसारीमध्ये 1200 दिव्यांगांना व्हीलचेअरचं वाटप करण्यात येणार आहे. देशातील नागरिकही NM ॲपद्वारे मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. स्वच्छ भारत, जनधन, बेटी बचाव यासह गेल्या 2 वर्षात भाजप सरकारनं राबवलेल्या योजनांचा टॅगही त्यात वापरता येणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस भाजप सेवा दिन म्हणून साजरा करणार आहे. त्यामुळे भाजपनं देशभरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आकाशवाणीनं बलुची मल्टीमीडिया वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात केली आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर ए सूर्यप्रकाश यांच्या हस्ते नवी दिल्लीत या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. 15 परदेशी आणि 12 प्रादेशिक भाषांमधील सुमारे 600 तासांचे कार्यक्रम दर आठवड्याला आकाशवाणीहून प्रसारित होतात, असं सूर्यप्रकाश यांनी सांगितलं. ते सुमारे 150 देशांमध्ये प्रसारित होत असल्याचंही ते म्हणाले. बलुची भाषेतील वेबसाईट आणि ॲप म्हणजे आकाशवाणीचं आधुनिकीकरणाकडे एक पाऊल आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचंही सूर्यप्रकाश म्हणाले. बलुचिस्तान आणि त्या भाषेशी भारताची भावनिक जवळीक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं मूल्यवर्धित कराच्या दरांमध्ये 12.5%वरून 13.5% आणि 5.5%वरून 6% इतकी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह अनेक वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे. मराठा समाजाचे प्रश्न हे सामाजिक आणि आर्थिक आहेत, ते सोडवायचे असतील तर चर्चेतूनच मार्ग निघू शकेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सह्याद्री वाहिनीवर जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठा समाजाचे प्रश्न आणि इतर विषयांवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या राज्यात सुरू असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही जातीविरोधात नाहीत असं स्पष्ट करत दलित, मराठा आणि इतर नेत्यांची चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. तसंच मोर्चाला प्रतिमोर्चा काढू नये अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. मी देखील हा प्रयत्न करतोय की सर्व नेत्यांशी या ठिकाणी चर्चा करावी. दलित नेते असतील, मराठा समाजाचे असतील, इतर समाजाचे असतील, आणि नेमका हा प्रश्न जो आहे हा सोडवण्याच्या दृष्टीने सगळे जर एकत्रित आले तर मला वाटत नाही की हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती नाही आहे. महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न महाराष्ट्राने स्वतः सोडवले आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आजही अशीच आहे की मोर्चाला प्रतिमोर्चा वगैरे असं करू नये. आपण सगळ्यांनी एकत्रित बसून
याचं निदान काढलं पाहिजे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलेल्या वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्याला कोल्हापूरमधल्या सहदिवाणी न्यायाधीश UD काळपगार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी CBIनं तावडेला अटक केली होती. त्यानंतर पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं त्याला 2 सप्टेंबरला ताब्यात घेतलं. तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलिसांनी त्याच्या न्यायालयीन कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. त्याला पुण्यातल्या येरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे. दरम्यान विशेष तपास पथक प्रमुख आणि राज्य गुन्हे अन्वेषणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी तावडेच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं सांगितलं आहे. सहकार महर्षी मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्कार कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मरणोत्तर देण्यात आला. त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह आणि 51,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मारुतराव घुले पाटील यांच्या 86व्या जयंती दिनानिमित्त ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या भेंडा इथं आयोजित एका कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावेळी साहित्यिक उत्तम कांबळे, माजी आमदार नरेंद्र घुले यांनी गोविंद पानसरे यांच्या कार्याचा गौरव केला. आदिवासी बालमृत्यूबाबत अनुद्गार काढणारे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील मंत्र्याला मंत्रिमंडळातून तातडीनं बडतर्फ करावं अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सावरा यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप करून त्याचा निषेध विखे पाटील यांनी केला. कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याचं विधानसभा अधिवेशनात अनेकदा सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं. मात्र आदिवासी भागात उत्तम काम सुरू असल्याचा दावा सरकारनं केला होता. सरकारचे दावे फोल ठरल्याचं बालमृत्यूच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात कुपोषण होत असून शासकीय मदतीअभावी बालकं मृत्युमुखी पडत आहेत असं सांगून राज्याच्या आदिवासी भागातला कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी पालघर, नंदुरबार आणि मेळघाटचा दौरा करणार असल्याचंही विखे पाटील यांनी सांगितलं. कुपोषणाच्या गंभीर परिस्थितीची पाहणी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची समीक्षा ते या दौऱ्यात करणार आहेत. राज्यव्यापी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात येत्या 19 तारखेला पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा परिसराचा ते दौरा करणार आहेत. पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनं 6,325 कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली. पुण्यातल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो रेल्वे लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्य सरकारनं बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. तिच्या अहवालानुसार राज्य सरकारनं केंद्राला याबाबतचा प्रस्तावही पाठवला होता. या कर्जासाठी केंद्र सरकारनं हमी दिली आहे. स्पेशल पर्पज व्हेइकल अर्थात विशेष उद्देशानं स्थापन केलेल्या कंपनीमार्फत हे कर्ज घेतलं जाणार असून 2 ते 3 टप्प्यात ते वितरित केलं जाईल असं केंद्र सरकारनं सांगितल्याची माहितीही बापट यांनी यावेळी दिली. संबंधितांबरोबर बैठका घेऊन लवकरच प्रत्यक्ष करारनामा केला जाईल असंही बापट म्हणाले. अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या संदर्भातली अंतिम सुनावणी 19 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातल्या 8 अभिमत विद्यापीठांमध्ये जवळपास 2,500 विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या होत्या. गुणवत्तेची अट नसल्यामुळे परराज्यांमधले विद्यार्थी या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत असत. त्यामुळे राज्यातले अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असत. राज्यातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची सूचना अभिमत विद्यापीठांना सरकारनं दिली होती. मात्र त्यांनी ती अमान्य करून शासनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयातून स्थगिती आणली होती. त्यानंतर शासनानं सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न नेला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. राज्यातले 327 सिंचन प्रकल्प येत्या 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी 57,400 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत दिली. यापैकी 26 प्रकल्पांसाठी केंद्राकडून प्रधानमंत्री सिंचन योजनेमधून 42,000 कोटी रुपये मिळणार आहेत. आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधल्या विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून 11,700 कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी राज्यानं केली असून त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे अशी माहिती महाजन यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर इथल्या अनंत देशमुख यांनी त्यांच्या शेतात 10 गुंठ्यांमध्ये सरी पद्धतीनं शेवरीच्या झाडाजवळ पानवेलीची लागवड करून यशस्वी पानमळा फुलवला आहे. पानमळा फुलवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे पानं हिरवी आणि बहारदार झाली आहेत. त्यामुळे वाशिम, मेहकर, अकोला, भुसावळ बाजारपेठेत या पानांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. 100 पानांना 50 रुपये प्रमाणे एका टोपलीला 1000 रुपये भाव मिळत आहे. आतापर्यंत या पानमळ्यातून देशमुख यांनी 2 लाख रुपयांचा नफाही मिळवला आहे. या पानमळ्यातून फक्त देशमुख यांना फायदा झाला नसून त्यामुळे इथल्या कामगारांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य पिकाची निवड केली तर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही हे देशमुख यांनी दाखवून दिलं असून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी देशमुख यांचा पानमळा निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. बाकी पिकापेक्षा पानमळा हा आम्हाला अतिशय फायदेशीर आहे. 10 गुंठ्यामध्ये एवढं उत्पन्न होते, त्यामुळे एवढं उत्पन्न दुसऱ्या कोणत्याच पिकापासून आम्हाला मिळू शकत नाही. हे पानं आम्ही विक्रीसाठी खानदेशमध्ये भुसावळ येथे पाठवतो. भुसावळला एक टोपली 1000 रुपये याप्रमाणे विकली जाते व त्यामुळे आमच्या उत्पन्नात भर पडते. हवामान. मुंबई उपनगर तसंच ठाण्यात रात्रभर जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अक्कलकोट, मैदर्गी या गावांचा संपर्क तुटला आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, रोहा आणि महाड तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरूच आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. नागपूर आणि पुण्यात पहाटे हलकासा पाऊस झाला. मराठवाड्यात लातूर आणि औरंगाबादसह सगळीकडेच रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. याच दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 66वा वाढदिवस साजरा करणार. आदिवासींसोबत देशभर भाजपा साजरा करणार सेवा दिन. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त होणार विविध योजनांची घोषणा. मराठा समाजाचे प्रश्न सामाजिक आणि आर्थिक आहेत, चर्चेतूनच ते सुटू शकतात, मुख्यमंत्री. अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन बँकेने मंजूर केले 6325 कोटी रुपये. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.